Steps to solve problems on resultant of parallel force system. ॲक्च्युली हे पॅरलल फोर्स सिस्टीमचे प्रॉब्लेम सोपे असतात एकदम ॲज कम्पेअर टू रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. कारण की पॅरलल फोर्स सिस्टीममध्ये सगळ्या फोर्सेसच्या डायरेक्शन एकच असतात, एक म्हणजे दोन, एक्झॅक्टली अपोजिट. अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम असेल तर अपोजिट डायरेक्शन असतात, आणि लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम असेल तर सेम डायरेक्शन असतात. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम सोपं जाते एकदम. सो स्टेप 1, फाइंड मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट यूजिंग आर मॅग्निट्यूड समेशन ऑफ एफ. इथे तुम्हाला एफ एक्स एफ वाय काहीही काढायची गरज नसते, कारण की सगळ्या फोर्सेसची डायरेक्शन एकमेकाला पॅरलल असते. त्याच्यामुळे सरळ त्या फोर्सेसची बेरीज वजाबाकी करायची असते. आर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ. इट इज अल्जेब्रिक सम ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ ऑल फोर्सेस. माइक म्यूट करा. मला लॉग इन करायला नका लावू दुसऱ्या ह्याच्यावर आता. So algebraic sum of magnitudes, and in direction same as the direction of force system depending on sign plus minus of r. ॲक्च्युली अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम असेल तर त्याच्यामध्ये दोन डायरेक्शन असतात एकमेकाला अपोजिट. त्याच्यामुळे त्यापैकी एक आपण पॉझिटिव्ह घेतो समेशन ऑफ एफ करताना, आणि दुसरी त्याच्या अपोजिट जी असते ती निगेटिव्ह घेतो. हे आपल्याला ठरवायचं असते कोणाला पॉझिटिव्ह घ्यायचं आणि कोणाला निगेटिव्ह. एक डायरेक्शन पॉझिटिव्ह घ्यायची, त्याच्या अपोजिट जी असते ती निगेटिव्ह घ्यायची. आणि मग जे ॲन्सर जे येईल ते प्लस आलं तर आपण ज्या डायरेक्शनला प्लस अजून केलं तर ती डायरेक्शन राहील रिझल्टंटची. आणि ज्या मायनस जर ॲन्सर आलं तर आपण मायनस ज्या डायरेक्शनसाठी घेऊन राहिलो होतो समेशन ऑफ एफ करताना ती डायरेक्शन राहील रिझल्टंटची. तर याप्रमाणे रिझल्टंटची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढणं एकदम सोपं आहे. बेरीज करायची आहे फक्त फोर्सेसच्या मॅग्निट्यूडची. अँड देन फाइंड पोझिशन ऑफ रिझल्टंट युजिंग वेरिग्नॉन्स थिअरम. याच्यामध्ये हे इक्वेशन वापरणं खूप सोपं असते, कारण की सगळे फोर्सेस एकमेकाला पॅरलल असतात. इक्वेशन तेच आहे, आर इंटू डी इज इक्वल टू समेशन ऑफ एफ इंटू डी. अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट्स क्लॉकवाईज पॉझिटिव्ह अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. और हे दुसरं सांगितलं होतं त्याप्रमाणे. हां, हे सगळं जसंच्या तसं आहे, आधीच सांगितलेलं आहे तुम्हाला. सिलेक्ट सुटेबल पॉईंट फॉर टेकिंग मोमेंट्स और सिलेक्ट द पॉईंट इट गिवन इन द प्रॉब्लेम. थोडक्यात रिझल्टंटची मॅग्निट्यूड समेशन ऑफ एफ, डायरेक्शन प्लस मायनसवरून तुम्हाला ठरवायचं आहे या मॅग्निट्यूडचं ॲन्सर प्लस येते की मायनस येते आरचं, त्याच्यावरून त्याची डायरेक्शन ठरेल. अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स डी इज ऑब्टेन्ड युजिंग वेरिग्नॉन्स थिअरम. So show resultant on the main sketch. शेवटची step. So first problem. A parallel force system acting on a body is shown in figure. Find the resultant. फिगर दिसते तुम्हाला बाजूला एक कुठला तरी हॉरिझॉन्टल रॉड दाखवलेला आहे किंवा एखादी हॉरिझॉन्टल बॉडी आहे काहीतरी. त्यावर 4 फोर्सेस लावलेले आहेत. चारही फोर्सेस पहा एकमेकाला समांतर आहे, पॅरलल. सो इट इज अ पॅरलल फोर्स सिस्टीम. 4 किलो न्यूटन पहिला फोर्स ॲक्टिंग डाऊनवर्ड, डावीकडून पाहून राहिलो आहे मी. 5 किलो न्यूटन सेकंड फोर्स ॲक्टिंग इन अपवर्ड डायरेक्शन. 9 किलो न्यूटन थर्ड फोर्स acting in downward direction, and 3 kilonewton force last, it is acting in upward direction. नावं दिलेले आहेत पॉईंटला ए बी सी डी. ते पॉईंटचे नाव आहे बरं, फोर्सेसचे नावं नाही आहेत, थोडे वर गेलेले आहेत. फोर्स त्या बॉडीला जिथे कट करतो आहे त्या पॉईंटचं नाव आहे ते ए बी सी डी. आणि खाली डिस्टन्सेस दिलेले आहेत पहा. 1 मीटर, 4 किलो न्यूटन आणि 5 किलो न्यूटन या दोन फोर्सेसमधला अंतर 1 मीटर.
5 किलो न्यूटन अँड 9 किलो न्यूटन मीटर, या दोघांमधलं अंतर 2 मीटर आहे. आणि शेवटचं 9 किलो न्यूटन अँड 3 किलो न्यूटन, या दोघांमधलं परपेंडिक्युलर डिस्टन्स 1.5 मीटर आहे. सो दीज आर द गिवन डाटा. फ्रॉम दिस आर काढायचा आहे. आता याच्यात फोर्सेस अपवर्ड आणि डाऊनवर्ड आहे. तर आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे अपवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह घेतो आपण, डाऊनवर्ड डायरेक्शन निगेटिव्ह घेतो. कोणी मला याचं उत्तर सांगेल आर किती येईल? तर बेरीज वजाबाकी करायची आहे फक्त. अपवर्ड डायरेक्शनचे फोर्सेस पॉझिटिव्ह घ्यायची, त्याची मॅग्नेट्यूड, डाऊनवर्डची निगेटिव्ह घ्यायची. तोंडी उत्तर येते याचं. -5. -5. यस, -5 इट इज. बाकीच्यांनी पण विचार करून करणारच आहे आपण. मुद्दामून विचारलं मी, कारण की हे खूप सोपं असते. प्रॉब्लेम तुमच्या लक्षात यावं म्हणून. हा 4 खाली चाललेला आहे डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणून मायनस घ्यायचा. हा 5 वर चालला आहे म्हणून प्लस घ्यायचा. हा 9 खाली डायरेक्शन आहे, बाण त्याचा खालच्या दिशेने जात आहे म्हणून मायनस घ्यायचा. 3 किलो न्यूटनचा बाण वरच्या दिशेने आहे त्याच्यामुळे त्याला प्लस घ्यायचा. तर अशी प्लस मायनस याची बेरीज करायची पूर्ण, अल्जेब्रिक सम प्लस मायनस, आणि उत्तर काढायचं. ते येते -5. -5 म्हणजे आपण 5 आपण पॉझिटिव्ह कोणाला घेतलं आहे? अपवर्ड ॲक्टिंग. आणि आपलं उत्तर येत आहे -5. म्हणजे जो रिझल्टंट आहे तो डाऊनवर्ड ॲक्टिंग राहील असा त्याचा अर्थ होतो. सो इथे आपण केलेलं आहे ते कॅल्क्युलेशन. मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट हे करताना आपण अपवर्ड डायरेक्शनचा फोर्स पॉझिटिव्ह घेणार आहोत, म्हणजेच डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स निगेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला. एक दाखवलं आहे त्यातलं, त्याच्या उलटं जर असेल तर निगेटिव्ह घ्यायचं आहे. सो आर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ. पहा तिथे ॲरो असा दाखवला तर छान असतो तो, अपवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह याचा अर्थ. समेशन ऑफ एफ इज इक्वल टू -4. मायनस का बरं घेतला? तर हा 4चा जो डायरेक्शन आहे तो डाऊनवर्ड ॲक्टिंग आहे म्हणून मायनस, +5 कारण की हा अपवर्ड ॲक्टिंग आहे 5 त्याचा बाण, -9 कारण की 9चा बाण जो आहे तो खालच्या दिशेने जातो आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन, -9. आणि हा 3 अपवर्ड डायरेक्शन आहे तो +3. -4 +5 -9 +3 याची सगळ्यांची बेरीज वजाबाकी केली तर उत्तर येते तुमचं -5 किलो न्यूटन. एवढं सिम्पल आहे हे पॅरलल फोर्स सिस्टीम. हे प्रॉब्लेम आला तर अजिबात सोडायचं नसते. -5 किलो न्यूटन, मायनसचा अर्थ आपण आता खालच्या स्टेपमध्ये दाखवू, इज इक्वल टू 5 किलो न्यूटन. तो मायनस मी काढून टाकलेला आहे. 5 किलो न्यूटन आणि त्याची डायरेक्शन दाखवली आहे डाऊनवर्ड. म्हणजे रिझल्टंट येणार आहे तुमचा मॅग्नेट्यूड रिझल्टंटची 5 किलो न्यूटन आणि त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड. दिलेल्या फोर्सेसला पॅरललच त्यांचा रिझल्टंट राहील, कारण की ही पॅरलल फोर्स सिस्टीम आहे. फक्त त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड राहील. आता राहायला तुम्हाला पोझिशन काढायची आहे त्याची, तर वेरिग्नॉन्स थिअरम. सो टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ रिझल्टंट, तुम्हाला रिझल्टंटची पोझिशन काढताना कुठल्याही पॉईंटवर मोमेंट घेता येते, तुम्ही ठरवलेले आहे. ए वर घ्या, बी वर घ्या, सी वर घ्या, डी वर घ्या. जो माहीत असलेला पॉईंट आहे त्याच्यापैकी कुठलाही एक पॉईंट सिलेक्ट करून तुम्ही मुवमेंट घेऊ शकता. आता लक्षात ठेवायचं, क्लॉकवाईज मुवमेंट पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज मुवमेंट निगेटिव्ह. सो टेकिंग मुवमेंट अबाउट पॉईंट ए, मी हा पहिला पॉईंट घेतलेला आहे ए पॉईंट, म्हणजे जो 4 किलो न्यूटनवर आहे ए पॉईंट. त्या ए पॉईंटवर मी मुवमेंट घेतो आहे या सगळ्या फोर्सेसची, चारही फोर्सेसची. तर त्याच्यातला 4 किलो न्यूटन तर एमधून पास होतो आहे, त्याच्यामुळे त्याची मुवमेंट 0 येईल. बाकी तिघांची मुवमेंट आपल्याला घ्यावं लागेल. तर तुमच्यापैकी 20, 11, 11 सिव्हिल फर्स्ट शिफ्ट 11 नंबर 5 किलो न्यूटनची मुवमेंट कशी येईल, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज?
आवाज येतोय की नाही माझा? मला पीपीटी नाही दिसत आहे. आवाजही नसेल येत. आला पीपीटी दिसतंय आता? आवाज येत होता सर. ओके ओके, आवाज येतो का? पीपीटी नाही दिसत आहे आता? पीपीटी पण दिसत नाही सर. ये नाही सर, मला नाही दिसत. ओके ओके ओके, दिसेल नाही दिसेल. सर. वेट वेट वेट. आज थोडा आपल्या इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. नेटवर्क कमी जास्त होऊन राहिलं. आवाज येतोय काय? टुंग टॉंग. ओके. ओके, दिसतंय पीपीटी आता? येस सर दिसते. यस सर. Yes, sir. This येस सर. फर्स्ट शिफ्ट 11 नंबर. सर नाही दिसत. नाही दिसत आहे सर. हा हॅलो सर. हा, बोल. नाही दिसत आहे. नाही दिसत आहे? नाही दिसत आहे सर. तू गच्चीवर जा, दिसेल. नेटवर्क मध्ये पहा, तुझ्या मोबाईलला नेटवर्क आहे का? हॅलो सर, हा. नाही दिसत आहे. नाही. नाही सर, नाही दिसत आहे. फक्त दिसते. वरचा हेडलाईन दिसते. दिसते सर. दिसते सर. दिसते. सर मला तर फक्त 8 दिसत आहे सर. मुलांची इन्फॉर्मेशन दिसते सर, कोण कोण अटेंड करते ते बस. हो का, ते दिसतंय का? ओके ओके, एक मिनिट थांब. Ensure. ओके. यस सर. यस सर. चला ठीक आहे. यस सर. टेकिंग मोमेंट अबाउट पॉइंट ए. हां, तो 11 नंबर सिव्हिल फर्स्ट शिफ्ट 5 किलो न्यूटनची मुवमेंट क्लॉकवाईज येईल की अँटी क्लॉकवाईज येईल? अबाउट ए. अँटी क्लॉकवाईज येईल सर. अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. अँटी क्लॉकवाईज. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग नंबर 23. या 3 किलो न्यूटनची मुवमेंट क्लॉकवाईज येईल की अँटी क्लॉकवाईज येईल? अबाउट ए. क्लॉकवाईज. हां, अँटी क्लॉकवाईज. अँटी हां, क्लॉकवाईज. सिंपल, नेहमीला सांगतो त्याप्रमाणे. ओके ओके अँटी क्लॉकवाईज. ओके. सगळ्यांनी विचार करून पहा. तुमच्या हातात पेन्सिल पेन असेल ती ए वर धरून ठेवा आणि हा प्रत्येक फोर्स त्याच्यावर लावून पहा त्या त्या ठिकाणी. पेन्सिल ए वर धरायची अशी. हां, सर तिथे -5 किलो न्यूटन पाहिजे ना, जर खालच्या दिशेला चाललेला आहे तर. हा 5 किलो न्यूटन खालच्या दिशेला जात आहे का? सर हां, हो, तिथे डाऊनवर्ड्स दिलेलं आहे सर. कुठे? ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. अच्छा, तिथे. हे हा आर आहे. आर हा रिझल्टंट आहे या ओके. चारही फोर्सेसचा. हा 5 जो आहे हा वरती कॅल्क्युलेशन मध्ये पहा प्लस घेतलेला आहे. हा दिसतोय? हो सर. हां, समेशन ऑफ एफ करताना 5ला प्लस घेतला आहे. त्या चारीची बेरीज वजाबाकी -5 आलेली आहे. तर तो रिझल्टंट आहे, तो अजून आपण दाखवलेला नाही आहे. 5 किलो न्यूटन डाऊनवर्ड. हां, हा मायनस आलेला आहे रिझल्टंट. पहा इथे -5 म्हणून त्याला प्लस केलं आणि त्याची डायरेक्शन दाखवली डाऊनवर्ड. या मायनसचा ओके, सर. अर्थ इथं दाखवलेला आहे. हां,
येस सर. हां तर पहा आता मी मुवमेंट घेतलेली आहे आर इंटू डी इज इक्वल टू समेशन ऑफ एफ इंटू डी. सो सर मला सर पीपीटीच नाही दिसत आहे सर. अरे हॅलो सर, मला पण नाही दिसत आहे. काय दिसतंय स्क्रीनवर? सर दिसतीये पीपीटी. स्क्रीनवर काय दिसतंय? ज्यांना दिसत नाही त्यांना स्क्रीनवर काय डॉट दिसतंय? दिसतंय, मुलांची इन्फॉर्मेशन दिसली. कोण बोलतोय कोण नाही. सर कोण बोलतोय ते अरे तू फक्त- ते हे दाबलं असेल, तू बाहेर निघ त्याच्या, तू वरचं काहीतरी पॉईंट दाबला असेल, नाही तर पुन्हा बाहेर निघ आणि जॉईन कर. हो सर. हां बाहेर निघून जा आणि पुन्हा जॉईन कर लेक्चर. लिंकवर क्लिक कर पुन्हा. ज्यांना असं काही दिसत आहे त्यांना, बाकीच्यांना सगळ्यांना पीपीटी दिसत आहे. काहीतरी बटन दाबल्या गेलं आहे ते मोबाईलचं. सो Hello, sir. हां हां बोला. तर हे कसं करायचं आहे मग परत एकदा सांगा ना. काय करायचं वरचं की आता हे मुवमेंट घेऊन राहिलं हे? हो तेच आता जे घेतोय ते. हां मुवमेंट घेतो हे सांगतोय ना मी आता. वरचं झालं आहे, मॅग्निट्यूड काढली रिझल्टंटची आपण 5 किलो न्यूटन डाऊनवर्ड डायरेक्शन. आता मुवमेंट घेतो आहे तर आपण एवर मुवमेंट घेतो आहे या चारही फोर्सेसची. तर त्यातला पहिले ए 4 किलो न्यूटन जो फोर्स आहे तो एमधून पास होतो आहे, त्याच्यामुळे त्याची मुवमेंट 4 इंटू 0, कारण की परपेंडिक्युलर डिस्टन्स 0 आहे, त्याच पॉईंटमधून पास होतो आहे एमधून. -5 इंटू 1, मायनस का बरं? तर 5 गुणिला 1, या 1 मीटर जे डिस्टन्स दाखवलं आहे याला पेन्सिल समजायचं किंवा रॉड, तो एवर धरून ठेवला आहे आणि हा 5 किलो न्यूटनचा फोर्स लावला. तर या 5 किलो न्यूटनमुळे जी मुवमेंट डेव्हलप होईल अबाउट ए, ती अशी अँटी क्लॉकवाईज होईल, म्हणून निगेटिव्ह घेतलेली आहे. अबाउट ए अँटी क्लॉकवाईज मुवमेंट. देन +9 इंटू 3, हा 9 आहे इथे. 9ची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे. ही पेन्सिल आहे, ही एवर धरलेली आहे आणि हा डाऊनवर्ड फोर्स लावला असं तर ती पेन्सिल अशी क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरेल, या डायरेक्शननी क्लॉकवाईज, म्हणून त्याला प्लस घेतलेलं आहे. +9 इंटू 3, -3 इंटू 4.5. हा 3ची मुवमेंटसुद्धा अँटी क्लॉकवाईज येईल, म्हणून त्याला मायनस घेतलेलं आहे. -3 इंटू 4.5 इज इक्वल टू 8.5 किलो न्यूटन मीटर. ॲन्सर पॉझिटिव्ह आलेला आहे, म्हणून ती मुवमेंट इफेक्टिव्ह क्लॉकवाईज आहे. रिझल्टंट मुवमेंट 8.5 किलो न्यूटन मीटर. आता याच्यात कोणाला काही अडचण असेल तर एक लक्षात घ्या, कुठल्याही एका कॉर्नरला मुवमेंट घ्यायची. एला किंवा डीला तुम्ही मुवमेंट घेऊ शकता, शक्यतोवर लेफ्ट कॉर्नरला मुवमेंट घ्यायची. आणि तुम्हाला प्लस मायनसमध्ये जर काही कन्फ्युजन असेल तर तुमच्या FYच्या साईन कन्व्हेन्शनप्रमाणे अपवर्ड जाणाऱ्या फोर्सेसची मुवमेंट पॉझिटिव्ह घ्या, डाऊनवर्ड जाणाऱ्याची मुवमेंट निगेटिव्ह घ्या. असं उलटं घेतलं तरी चालते. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय करणार आहे, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घेणार आहे, क्लॉकवाईज निगेटिव्ह घेणार आहे, एवढाच फक्त फरक पडेल. परंतु शक्यतोवर आपण जे ठरवलेलं आहे क्लॉकवाईज पॉझिटिव्ह घ्यायची, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह, हे जमत असेल तर फॉलो करा. नाहीतर कुठली तरी एक मुवमेंट पॉझिटिव्ह घ्यायची आहे आणि त्याच्या अपोजिट मुवमेंट निगेटिव्ह घ्यायची आहे. शक्यतोवर असं करू नका, यानुसार तुम्हाला समजायला पाहिजे क्लॉकवाईज काय आणि अँटी क्लॉकवाईज काय. इथे हे प्लस मायनस मुवमेंटमध्ये प्लस मायनस लावताना आपण फोर्सेसच्या डायरेक्शन पाहत नाही. त्या फोर्समुळे डेव्हलप होणारी मुवमेंट अँटी क्लॉकवाईज असेल तर निगेटिव्ह घेतो आणि क्लॉकवाईज असेल तर पॉझिटिव्ह घेतो. हे वारंवार सांगून राहिलो आहे मी तुम्हाला, बरोबर लक्षात ठेवा. कारण की हे मुवमेंटचं साईन कन्व्हेन्शन आहे, क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज निगेटिव्ह. त्याच्याशी फोर्सेसच्या डायरेक्शनचा संबंध नाही. अपवर्ड चालला म्हणून पॉझिटिव्ह मुवमेंट येणार नाही त्याची, कारण की तो अपवर्ड चालला. आता याच 5 किलो न्यूटनची मुवमेंट तुम्ही जर या डी पॉईंटवर घेतली राईट कॉर्नरला, तर त्याच 5 किलो न्यूटनची मुवमेंट अबाउट डी क्लॉकवाईज येईल, ती म्हणजे पॉझिटिव्ह येईल. अबाउट ए घेतली तर ती अँटी क्लॉकवाईज येते. पॉईंट कोणता सिलेक्ट करताय त्याच्यावर डिपेंड करते. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगून राहिलो, हातात पेन धरा
आणि ते फोर्सेस लावून पहा त्या ठिकाणी बरोबर फिगरच्या समोर स्क्रीनच्या समोर पेन धरायचा, एवर धरून ठेवायचा तो पेन आणि बीवर 5 किलो न्यूटन अपवर्ड त्याला आडवा पेन धरून त्याला अपवर्ड फोर्स लावायचा. तो पेन कसा फिरतो अँटी क्लॉकवाईज, घड्याळीच्या काट्याच्या उलट्या दिशेने फिरतो म्हणजे अँटी क्लॉकवाईज तर निगेटिव्ह घ्यायचं आणि क्लॉकवाईज फिरत असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं. प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस इज मस्ट. आणि हाताने करून पाहायला, ते पेन फिरवून पाहायला काहीच लाज वाटायची गरज नाही. आपण किती काही हुशार असलो तरी परीक्षा आहे ही, परीक्षेत तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतात, त्यामुळे त्याच्यात चुका होता कामा नये. कॉन्फिडन्स, ओव्हर कॉन्फिडन्स चांगला नाही. कॉन्फिडन्स असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नाही. सो I into D इज इक्वल टू 8.5 किलो न्यूटन मीटर क्लॉकवाईज. म्हणजे थोडक्यात काय, या सगळ्या फोर्सेसची मुवमेंट अबाउट ए 8.5 किलो न्यूटन मीटर क्लॉकवाईज येऊन राहिली आहे. म्हणजेच रिझल्टंटची मुवमेंटसुद्धा तशीच आली पाहिजे क्लॉकवाईज. तर आपण डी काढून घेऊ. परपेंडिक्युलर डिस्टन्स डी इज इक्वल टू 8.5 डिवायडेड बाय आर. हा आर इकडे खाली येईल डिवायडेड बाय. सर हॅलो सर, हां ते बोला. मला समजलं सर 4 into 0 minus 5 into 1 आणि मग 9 into 3 कसं काय आला सर? ते नाही समजलं मला. तुझ्या हातात पेन्सिल आहे? हो सर. हां, पेन पेन्सिल जे काही असेल ते एवर धरून ठेव. ही अशी आडवी धरायचं. तुझ्या हातात जे काही पेन पेन्सिल असेल ती आडवी धरायची आणि डाव्या हाताने एवर धरून ठेव. आणि या उजव्या बाजूला जाऊन दुसऱ्या साईडला हा असा फोर्स लाव 9 किलो न्यूटन असा दिसतो आहे फिगरमध्ये, तसा लाव असा खाली. तर तो पेन कसा फिरेल ते पहा. क्लॉकवाईज. हां, क्लॉकवाईज फिरतो का तो? सॉरी. हां, म्हणून पॉझिटिव्ह घेतला. ठीक आहे. तसं लावून पाहायचा तो पेन पेन्सिल जे काही हातात आहे त्याप्रमाणे करायचं. हो सर. ओके. सो हॅलो सर. हां बोल. सर तो आर तिथे -5 किलो न्यूटन आलाय ना, मग त्याची आपण डाऊनवर्ड डायरेक्शन घेतली, पण याच्यामध्ये डी काढताना -5 ने लिहायचं का? कुठे कुठे? इथे डी काढताना? हो. डी काढताना आहे काय? हाफ, एक मिनिट लक्षात घे. हा जो 5 किलो न्यूटन आहे हा रिझल्टंट आहे आर, आणि इथे हा जो 5 किलो न्यूटन आहे हा दिलेल्या फोर्सपैकी हा दुसरा फोर्स आहे 5 किलो न्यूटन. या दिलेल्या चार फोर्सेसमधला एक फोर्स 5 किलो न्यूटन आहे आणि आपला रिझल्टंट सुद्धा 5 किलो न्यूटन येतो आहे. आपण इथे काय करून राहिलो आता, आर इंटू डी इज इक्वल टू समेशन ऑफ एफ इंटू डी. अच्छा, इथे म्हणते का तू या ठिकाणी? सर मी खाली म्हणते ते या ठिकाणी का डी काढताना आरच्या जागेवर 5. हां हां हां, तो पॉझिटिव्हच घ्यायचा आहे. डाऊन आपण हा निगेटिव्हचा अर्थ काय लक्षात घे. हा निगेटिव्ह कशासाठी आलेला आहे? या निगेटिव्हचा अर्थ इथं मी दाखवलेला आहे. हा डाऊनवर्ड लक्षात घ्या. हा अर्थ आहे त्या निगेटिव्हचा. तो रिझल्टंट जो आहे तो त्याची डायरेक्शन डाऊनवर्ड येणार आहे. त्याच्यासाठी हा निगेटिव्ह ॲन्सर आलेला आहे आपला. हा निगेटिव्ह ॲन्सर आला म्हणून आपण त्याला डाऊनवर्ड घेतला आहे. तिथे त्या निगेटिव्हचं काम संपलेलं आहे. आता आर तुम्हाला काय घ्यायचं आहे पुढच्या कॅल्क्युलेशनमध्ये? हा 5 घ्यायचा आहे, मायनस नाही. सो यू शुड टेक आर इक्वल टू 5. ओके, तुला थोडंसं कन्फ्युजन असेल? नाही, कन्फ्युजनही असायचं काही कारण नाही. अजून काही शंका आहे का सांग. हॅलो सर. हां, तर तिथे -5 किलो न्यूटन होतं, तर मायनसचा साइन काढून तिथे मायनसचा एरो दाखवलेला म्हणजे +5 किलो न्यूटन आणि मायनसचा एरो दाखवलेला आहे ना. हां हां, मायनसचा अर्थ म्हणजे डाऊनवर्ड या ठिकाणी. हो. हां, तो डाऊनवर्ड दाखवलेला आहे. हां, आणि तो मायनस संपवलेला आहे तिथला. मायनस काढून टाकला आपण, ॲन्सर पॉझिटिव्ह केला. आर इज इक्वल टू 5 किलो न्यूटन अँड इट इज डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. त्यानंतर हा डी काढला 8.5 डिवायडेड बाय आर. आर आला. हॅलो सर. हां 5.
हॅलो हा. मला सर मला कन्फ्युजन आहे एक हां की आपण आर इंटू टी इज इक्वल टू समेशन इंटू डी हे जे म्हणजे समेशन टेकिंग द एफ मोमेंट इंटू अबाउट डी हां ए एफ इंटू डी हां हा तर त्याच्यात फोर 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 म्हणजे 4 किलो न्यूटनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स हा 0 आहे. हां 5 किलो न्यूटनचा 1 आहे. हम्म. 9 किलो न्यूटनचा 2 मीटर आहे. मग तिथे 3 कसं काय आला? सगळे डिस्टन्सेस ज्या पॉईंटवर आपण मुवमेंट घेतो त्या पॉईंटपासून मोजायचे आहेत. आपण मुवमेंट कोणत्या पॉईंटवर घेतो आहे? ए पॉईंटवर. तर ए पासूनचं 9चं अंतर ए पासून किती होईल? अच्छा 3 ओके हा सर ओके येस सर हां आणि यात शेवटचा 3 किलो न्यूटन आहे त्याचं अंतर ए पासून किती होईल? 4.5 मीटर. 4.5 येस. हा ज्या येस सर थँक्यू पॉईंटवर सर. ज्या पॉईंटवर मुवमेंट घेतो तिथून डिस्टन्स मोजायचे. ठीक आहे सर मला पण समजलं. सर थँक्यू. ओके हां ठीक मला आहे. तोच डाऊट होता सर. हां बरोबर आहे. ओके ओके हे पण आता क्लिअर झालं ना डाऊट? नेहमी करता लक्षात येस ठेवा. सर येस सर हे त्याच्यासाठी हो, सर. लिहितो येस आपण. सर. हे त्याच्याच करता लिहितो आपण टेकिंग मुवमेंट अबाउट पॉईंट. कोणता पॉईंटवर आपण मुवमेंट घेतोय त्या पॉईंटपासून सगळ्या फोर्सेसचे परपेंडिक्युलर डिस्टन्स मोजायचे आहेत. सगळ्या प्रॉब्लेममध्ये नॉन कॉन्करंटमध्ये सुद्धा. ओके सो नाव परपेंडिक्युलर हां सर तिथे नाही का येस हॅलो सर हां बोल बोल. -5 चा म्हणजे मायनस साइन काढलं खाली एरो दिलेला आहे तसं तिथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली असती तर वरती पण एरो केला असता का? हा वरती दिला असतं मग हा असा दिला असता. इथे दिसतो ना हा असा दिला असता. आन्सर पॉझिटिव्ह म्हणजे अपवर्ड. जर पॉझिटिव्ह आली असती तर गरज नसती ना पडली कशाची? वरती एरो दाखवायची. नाही दाखवलं असतं ना. आपल्याला फोर्सची डायरेक्शन कशी दाखवायची आहे रिझल्टंटची ती दाखवलीच असते मी. पॉझिटिव्ह आन्सर आलं तर मी त्याला अपवर्ड एरो दाखवला असता. हा आन्सर निगेटिव्ह आला म्हणून डाऊनवर्ड दाखवला. डायरेक्शन तर आपल्याला ठरवायचीच आहे ना ती अपवर्ड आहे की डाऊनवर्ड आहे तर. ओके दाखवायचंच आहे. ती डायरेक्शन महत्त्वाची आहे. अपवर्ड असेल तर अपवर्ड आन्सर पॉझिटिव्ह आलं असतं आरचं तर मी अपवर्ड डायरेक्शन दाखवली असती. आन्सर निगेटिव्ह आलं म्हणून मी डाऊनवर्ड डायरेक्शन दाखवली. ओके डी काढून घेतला त्याच्यावरून 8.5 डिवायडेड बाय 5 इट इज इक्वल टू 1.7 मीटर. हे आलं परपेंडिक्युलर डिस्टन्स 1.7 मीटर फ्रॉम ए. कारण की एवर आपण मुवमेंट घेतलेली आहे. आता फक्त राहिला तुमचा रिझल्टंट दाखवायचा. तर आपल्याला रिझल्टंटची मुवमेंट पाहिजे आहे क्लॉकवाईज आणि रिझल्टंटची डायरेक्शन आहे डाऊनवर्ड. तर ती डाऊनवर्ड ठेवायची आहे रिझल्टंटची डायरेक्शन. आता रिझल्टंट एच्या ठिकाणी हा ए पॉईंट आहे. या रिझल्टंट ए पॉईंटच्या या बाजूला मी दाखवू शकतो असा डाऊनवर्ड किंवा एच्या दुसऱ्या बाजूला दाखवू शकतो डाऊनवर्ड. अशा दोन पॉसिबिलिटी आहे कारण की दाखवायचा आहे तो डाऊनवर्डच. आता या दोघांपैकी कोणाची मुवमेंट अबाउट ए क्लॉकवाईज येत आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. राईट साइड. इथे पुन्हा पेन ठेवा. एवर पेन राईट साईडचे पॉईंट. हां एवर पेन धरून ठेवा. हा डाव्याकडचा फोर्स त्या पेनवर लावून पाहावा डाव्या बाजूने. तर तो पेन असा अँटी क्लॉकवाईज फिरेल म्हणजे तो नको आहे आपल्याला. राईट साईडला जर पेनला फोर्स लावला तर तो पेन क्लॉकवाईज फिरेल. त्याच्यामुळे आपल्याला क्लॉकवाईज म्हणजे हा राईट साईडचा करेक्ट राहील आपला. पहा मी इथे दाखवलेला आहे. असे दोन रिझल्टंट दाखवलेले आहेत. नेहमी दाखवतो प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. आता रिझल्टंट डाऊनवर्डच आहे कारण की आपला डाऊनवर्ड आलेला आहे तो बदलता येत नाही. तर हा रिझल्टंट फक्त एच्या डाव्या बाजूला दाखवायचा की एच्या उजव्या बाजूला दाखवायचा एवढं आपल्याला ठरवायचं आहे. तर त्याच्याकरता इथे तुम्ही पेन ठेवा. असा पेन धरून ठेवा. तो एवर धरा पेन मधोमध आणि एवर पेन धरून ठेवायचा आणि पेनच्या या बाजूला असा डाऊनवर्ड डायरेक्शनने फोर्स लावला तर हा पेन असा अँटी क्लॉकवाईज फिरेल. आपल्याला नको आहे ते कारण की आपल्याला मुवमेंट क्लॉकवाईज पाहिजे आहे. आता एवर पेन धरून ठेवा आणि उजव्या बाजूकडून त्याला डाऊनवर्ड फोर्स लावा तर तो पेन बरोबर असा क्लॉकवाईज फिरेल.
म्हणजे दिस पोझिशन इज करेक्ट, ही पोझिशन चुकीची आहे तुमची या बाजूची, त्यामुळे रिझल्टंट शेवटी इथे राहील. तर हा झाला तुमचा शेवट फायनल रिझल्टंट. R इज इक्वल टू 5 किलो न्यूटन हा रिझल्टंट आलेला आहे आपला. R इज इक्वल टू 5 किलो न्यूटन. आणि याचं हे ए पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स इथून इथपर्यंत हे आलेलं आहे आपलं 1.7 मीटर परपेंडिक्युलर डिस्टन्स. दिस इज फायनल ॲन्सर. म्हणजे या 4 फोर्सेसचा रिझल्टंट डाऊनवर्ड ॲक्टिंग 5 किलो न्यूटन ॲट 1.7 मीटर फ्रॉम ए. आता तुम्हाला याचं वेगळं कॅल्क्युलेशन करून पाहायचं असेल आणि रिझल्टंट बरोबर तिथेच येते की नाही चेक करून पाहायचं असेल तर तुम्ही मोमेंट डीवर घेऊन पहा. या पॉईंटवर डीवर तुम्ही मोमेंट घेऊन पहा. तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स जे येईल ते येईल तुमचं 2.8 मीटर यायला पाहिजे. म्हणजे इकडनं 1.7 आलं तर इकडनं ते 2.8 यायला पाहिजे. 2.8 प्लस 1.7 3.8 आणि 4.5. येस, डीवर मुवमेंट घेऊन पहा या सगळ्या फोर्सेसची, चारही फोर्सेसची, आणि मग त्याच्यावरून डी काढून पहा याच पद्धतीने. फक्त हा एच्या ऐवजी डीवर मुवमेंट घेऊन पहा. नंतर लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला बरोबर डीचं अंतर 2.8 मीटर मिळेल. म्हणजे तुम्ही पॉईंट कोणता सिलेक्ट केला मुवमेंट घ्यायसाठी त्यांनी काही फरक पडत नाही, रिझल्टंट इथेच येईल. समजा तुम्ही सीवर मुवमेंट घेतली तर तुमचं उत्तर 1.3 मीटर येईल इथून हे अंतर. तुम्ही बीवर मुवमेंट घेतली तर तुमचं डीचं उत्तर येईल 0.7 मीटर 0.7. रिझल्टंट जागेवरून हलणार नाही, तुमची डीची व्हॅल्यू बदलत जाईल विथ रिस्पेक्ट टू पॉईंट. पण फिगर फायनल शेवटी फिगर काढाल तेव्हा रिझल्टंट इथेच दिसेल तुम्हाला 1.7 मीटरवर. सो दॅट इज हाऊ यू हॅव टू सॉल्व द प्रॉब्लेम. आता ज्यांना काही कन्फ्युजन आहे त्यांनी अजून एक प्रॉब्लेम पहा. हा एक प्रॉब्लेम दिला आहे पहा. पॅरलल फोर्स सिस्टीमच आहे, बट इट इज लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. आणि फोर्सेस उभे पण नाही आहे, आडवे पण नाही आहे, तिरपे फोर्सेस आहे, परंतु एकमेकाला समांतर आहेत. A parallel force system acting on a body is shown in figure. Find the resultant. आता याच्यात चारही फोर्सेसची डायरेक्शन तिरपी खालच्या डायरेक्शननी चाललेली आहे. तर मी डाऊनवर्ड ती तिरपी डायरेक्शनला पॉझिटिव्ह घेतो. रिझल्टंट काढतो. पहिली स्टेप फाइंड द रिझल्टंट. रिझल्टंट काढताना लक्षात घ्या इथे ही डायरेक्शन मी पॉझिटिव्ह घेतलेली आहे पहा. इथे दाखवलेलं आहे दिस डायरेक्शन इज पॉझिटिव्ह. म्हणजे एखादा फोर्स समजा उलटा असता वरच्या डायरेक्शननी जाणारा असता, परंतु याला पॅरलल असा वरच्या डायरेक्शननी, तर तो आपण निगेटिव्ह घेतला असता या साइन कन्व्हेन्शनप्रमाणे. सो आर इज इक्वल टू समेशन ऑफ एफ. सॉरी इथं हा ॲरो नको होता, हा चुकीचा आहे. हा नको पाहिजे होता इथे, कारण की असं काही नाही आहे. दाखवायचा असता तर हा दाखवायला पाहिजे होता असं. इथे ही पॉझिटिव्ह घेऊन राहिलो मी, दिस इज पॉझिटिव्ह. तर इट इज इक्वल टू, फक्त सगळ्या फोर्सेसची डायरेक्शन एकच असल्यामुळे सगळ्यांची बेरीज करायची आहे सरळ. 4 + 5 + 9 -21. हां इट इज 21 किलो न्यूटन. बेरीजच आहे, कारण की सगळ्यांची मायनस नाही ना. का बरं मायनस येईल? मी पहिलेच सांगितलं इथं, बरोबर ऐक. पहा इथं मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट बी पॉझिटिव्ह कोणाला घेऊन राहिलो आहे, पहा इथे ॲरो दाखवलेला आहे. ही डायरेक्शन पॉझिटिव्ह. एरो निगेटिव्ह डाऊन एरो असेल तर हां हे एक मिनिट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कोणाला घ्यायचं हे साइन कन्व्हेन्शन आहे. हे मी माझ्या मनाने ठरवू शकतो. आता मी या प्रॉब्लेम करता सगळेच्या सगळे इकडे जाणारे आहेत, त्याच्यामुळे ती डायरेक्शन पॉझिटिव्ह घेऊन घेतली. समजा तू ही अशी डायरेक्शन पॉझिटिव्ह घेतली असती, अशी डायरेक्शन पॉझिटिव्ह घेतली असती,
तर काय आलं असतं, हे सगळे मायनस 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 आले असते, बरोबर आहे. 21 आलं असतं, फक्त मायनसची साईन आली हा असती सर. मायनसची साईन आली असती. मग मायनसची साईन आली असती तर मी काय केलं असतं, पुन्हा ॲरो तो हा 21 येस सर कळलं. एरो काढला असता. हा यस एरो काढ असंच आलं असतं की नाही उत्तर, 21 किलो न्यूटन दिस वन. हो सर. यस. हां, त्याच्यामुळे साईन हो सर. प्लस कोणाला घ्यायचं मायनस कोणाला घ्यायचं आपण बदलू शकतो अशा ठिकाणी. तर मी डाऊनवर्डला पॉझिटिव्ह घेतला आहे म्हणून ते सगळे प्लस 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 आले. सो इट इज 21 किलो न्यूटन डाऊनवर्ड डायरेक्शन, तिरपी, हां, एक्झॅक्ट डाऊनवर्ड नाही, याला समांतर. तर आला रिझल्टंट. आता तो फक्त कुठं येणार आहे ते काढायचं आहे. सो टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ रिझल्टंट टेकिंग मोमेंट अबाउट, लक्षात घ्या मी पॉईंट काय दाखवलेला आहे, ए डॅश दाखवलेला आहे. हा ए दाखवलेला नाही आहे, या 4 किलो न्यूटनवर हा ए डॅश आहे. इथे या पॉईंटवर मुवमेंट घेतो आहे कारण की मुवमेंट घेताना मला परपेंडिक्युलर डिस्टन्सच लागतात. मला हे डिस्टन्स चालले नसते. हां, हे डिस्टन्स परपेंडिक्युलर नाही आहे, आडवं डिस्टन्स. मला परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे मुवमेंट घेताना. सो मी इथं ए डॅश घेतला आणि हे असे डिस्टन्सेस दिलेले आहेत, त्याच्यामुळे ए डॅश पॉईंटवर मुवमेंट घेतली. आर इंटू डी इज इक्वल टू समेशन ऑफ एफ इंटू डी. सो अगेन 4 इंटू 0 प्लस 5 इंटू 1 प्लस 9 इंटू 3 प्लस 3 इंटू 4.5. ए डॅशवर मुवमेंट घेतली, सगळेच्या सगळे फोर्सेस एकाच डायरेक्शनला आहे, त्याच्यामुळे सगळेच्या सगळे इट विल रोटेट द पेन इन क्लॉकवाईज डायरेक्शन. सगळे असेच फिरवतील, त्याच्यामुळे सगळे प्लस येतील. सो इट कम्स आउट टू 8.5 किलो न्यूटन. हे चुकलं आहे का? हे चुकलं आहे बहुतेक, हे मागच्या प्रॉब्लेमचं राहिलेलं आहे. हो सर. हां हां, यस सर, 45. चुकलंय. किती येते हे उत्तर, हे आन्सर किती येते? 45.5. 45.5. हां, 45.5 किलो न्यूटन मीटर. ओके, ते मागच्या प्रॉब्लेममधलं राहून गेलेलं आहे. ते 40 बरोबर आहे ना, हे 45.5. येस सर. येस ओके, सर. 45.5 किलो न्यूटन मीटर क्लॉकवाईज. हेन्स डी इज इक्वल टू, इथे पण ते चुकलेलं आहे, शेवटची स्टेप राहिली माझी करायची. म्हणजे इथे तुम्हाला घ्यायचं आहे 45.5 डिवायडेड बाय आर. सो इट इज 45.5 डिवायडेड बाय 21. किती येते पहा बरं, 45.5 21 is equal to 2.17 meter. So this answer is 2.17 मीटर. 2.17 meter. ओके, लक्षात आलं आहे. हे थोडंसं राहिलं आहे माझं इथे. सो दिस व्हॅल्यू इज 45.5 divided by 21. So it comes out to 2.17 meter. म्हणजे ए पासून ए डॅश पासून 2.17 मीटरवर येईल. 2.17 म्हणजे किती, हा 1 मीटर, या 2 मीटर, 2 मीटर, 0.17 म्हणजे इथं कुठंतरी येईल रिझल्टंट. दिस विल बी द रिझल्टंट आर. इथे आर यायला पाहिजे तुमचा. आता पाहू मी काय चुकीचंच दाखवलं असेल. ते त्या 0.4505च्या हिशोबाने मी दाखवलेलं आहे, परंतु त्याची ही फायनल पोझिशन हीच राहील, कारण की या डायरेक्शननी. तर हा नसताना हा इथं नको, हा इथं पाहिजे. दिस इज करेक्ट. हा असा इथं रिझल्टंट पाहिजे तुमचा. दिस इज द रिझल्टंट आर. सर आर इंटू डी इज इक्वल्स टू समेशन ऑफ एफ इंटू डी ना, हां, त्याचे आन्सर 45.35 येते. 5 plus 27 plus 3 into 4.5 is equal to 45.5 is correct. हे बरोबर सांगितलेलं आहे 45.5 आणि त्याला डिवायडेड बाय 21.
2.17 मीटर 2.16666 येता येते तर इट इज 2.17 मीटर. तर हा तुमचा रिझल्टंट आला फायनल. दिस इज रिझल्टंट अँड दिस इज परपेंडिक्युलर डिस्टन्स 2.17 मीटर फ्रॉम ए डॅश. 2.17 मीटर हे लक्षात घ्या. इथे येईल रिझल्टंट तुमचं. यांना पॅरलच येईल ए डॅशपासून 2.17 मीटरवर. ओके. Yes.